श्री स्वामी समर्थ। 13 मे अपरा एकादशी। घरावरून उतरून टाका ही एक वस्तू, शत्रू लोटांगण घालेल, पती मुलांची होईल प्रगती। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे। येत्या 13 मे अपरा एकादशी आहे। अपरा म्हणजे जिला सीमा नाही असे पुण्य देणारी ही एकादशी। पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या प्रगतीत सर्वात मोठा अडथळा कोण असतो? कधी कधी ते आपले गुप्त शत्रू असतात, तर कधी आपल्या घराला लागलेली कुणाची तरी वाईट नजर। मुलं अभ्यास करत नाही, पतीच्या कामात अडथळे येतात किंवा घरात सतत कटकटी होतात। हे सगळं सहज नाही आहे। आज मी तुम्हाला एका असा उपाय सांगणार आहे, जो तुम्ही या एकादशीला केलात तर तुमच्या शत्रूंना तुमच्या समोर लोटांगण घालावे लागेल। आणि फक्त शत्रूच नाही, तर घराची, मुलांची आणि पतीची प्रगती इतक्या वेगाने होईल की तुम्ही थक्क व्हाल। तो उपाय काय आहे? ती वस्तू कोणती आहे जी घरावरून उतरून टाकायची आहे? हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे। पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अत्यंत आवश्यक आहे। कारण ती वस्तू आणि ती उतरवण्याची पद्धत खूप विशेष आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येऊ शकते। व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा। मित्रांनो, नुसता उपाय करून चालत नाही, तर त्या दिवसाचं महत्त्व आणि त्यामागील कथा समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं। अपरा म्हणजे ज्याला पार नाही असे पुण्य देणारी या एकादशीला अचला एकादशी असेही म्हणतात। प्राचीन काळी महध्वज नावाचा एक धर्मात्मा राजा होता। त्याला एक धाकटा भाऊ होता, ज्याचे नाव होते व्रजध्वज। व्रजध्वज हा अत्यंत क्रूर आणि अधर्मी होता। आपल्या मोठ्या भावाचा द्वेष करायचा। एके रात्री त्याने आपल्या मोठ्या भावाची म्हणजेच राजा महाध्वजाची हत्या केली आणि त्याचा मृत्यूदेह जंगलात एका पिंपळाच्या झाडाखाली गाडून टाकला। अकाली मृत्यू झाल्यामुळे राजा महाध्वज प्रेतयोनीत गेला आणि त्याच पिंपळाच्या झाडावर राहू लागला। तो प्रेत आत्मा तिथून जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास देऊ लागला। एके दिवशी धौम्य ऋषी त्या झाडाखालून जात होते। त्यांनी आपला तपोबलाने राजाची ही अवस्था ओळखली। ऋषींना राजाची दया आली। त्यांनी त्या प्रेतात्म्याला झाडावरून खाली उतरवले आणि त्याला स्वतः अपरा एकादशीचे व्रत करायला सांगितले, लावले। राजा महाध्वजाने मोठ्या श्रद्धेने हे व्रत केले। या व्रताच्या पुण्यामुळे तो प्रेतयोनीतून मुक्त झाला आणि त्याला दिव्य शरीर प्राप्त झाले। तो स्वर्गात गेला। विचार करा, जर एका प्रेतात्म्याला या व्रतामुळे मुक्ती आणि राजवैभव मिळू शकते, तर आपण तर जिवंत माणसं आहोत। आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य आणि शत्रुपीडा का दूर होणार नाही? या कथेवरून हे सिद्ध होतं की अपरा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्या, परनिंदा आणि प्रेतयोनीसारख्या महापातकातून मुक्ती मिळते। म्हणूनच आज मी तुम्हाला जो जवसाचा उपाय सांगणार आहे, तो या कथे इतकाच प्रभावी आहे। अपरा एकादशी म्हणजे भगवान विष्णूंची सेवा करण्याची दिवस। या दिवशी केलेले उपाय हे इतर दिवसांच्या तुलनेत 10 पट अधिक फलदायी ठरतात। अनेकदा आपल्याला वाटतं की आम्ही इतकं मेहनत करतो तरी यश का मिळत नाही? कारण आपल्या घराच्या भोवती एक नकारात्मक ऊर्जेचं वलय तयार झालेलं असतं। ही ऊर्जा घालवण्यासाठी शास्त्रामध्ये काही विशिष्ट वस्तूंचा उल्लेख केला आहे। आजही मी तुम्हाला अशाच एका वस्तूची माहिती देणार आहे। ती वस्तू तुमच्या स्वयंपाकघरात आहे। ती महागडी नाही, पण तिची ताकद अफाट आहे। ती वस्तू कोणती? मी तुम्हाला काही हिंट्स देते। ती वस्तू प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी वापर
केलेली आहे. ती केवळ आरोग्यासाठीच नाही तर तंत्रशास्त्रानुसार नजर उतरवण्यासाठी, ती शत्रुबाधा दूर करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. विचार करा ती काय असू शकते. मित्रांनो, आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते केवळ उपाय नाही तर ते तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याचा मार्ग आहे. जवसाचा मुख्य उपाय सांगण्यापूर्वी हे छोटे पण अत्यंत शक्तिशाली तोडगे नक्की समजून घ्या, कारण हे तुमच्या रोजच्या जगण्यातील समस्या मुळापासून उपटून टाकतील. मुलांच्या प्रगतीसाठी, एकाग्रतेसाठी विशेष विधी. आजकाल बऱ्याच मातांची तक्रार असते की माझं मूल हुशार आहे पण अभ्यासात त्याचं मन लागत नाही किंवा मूल खूप चिडचिड करतं. अपरा एकादशीला एक काम करा. सकाळी स्नान झाल्यावर मुलाच्या हाताने भगवान विष्णूंना केसर मिश्रित दूध अर्पण करा. त्यानंतर त्यांना पिवळ्या रंगाचे कोणतेही फळ, उदाहरणार्थ केळी किंवा आंबा, गरीब मुलांना दान करायला लावा. पिवळा रंग हा गुरुग्रहाचा आणि विष्णूंचा प्रिय रंग आहे. यामुळे मुलांची बुद्धी तल्लख होते आणि त्यांच्यावर असलेली वाईट नजर दूर होते. शक्य असेल तर आज त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत विष्णू सहस्रनामाचा पाठ मंद आवाजात लावा. त्या लहरींनी मुलांच्या मनातील चंचलता कमी होईल. पतीच्या आर्थिक वृद्धीसाठी, घराचा कर्ता पुरुष जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. कधी कामाच्या ठिकाणी राजकारण होतं तर कधी व्यवसाय मंदावतो. या एकादशीच्या संध्याकाळी म्हणजेच गोधुली वेळेला घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर गाईचा शुद्ध तुपाने 2 दिवे लावा. दिव्याची वात उत्तर दिशेला असावी. या सोप्या उपायामुळे घराकडे येणारी लक्ष्मीची पावले स्थिर होतात. जर तुमचे कोणाकडे पैसे अडकले असतील किंवा कर्ज फिटत नसेल तर विष्णूंना प्रार्थना करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत असताना दरवाजावर स्वस्तिक काढा. बघा पतीच्या प्रगतीचे बंद दरवाजे कसे उघडणार आहे. घरातील क्लेश आणि नकारात्मकता घालवण्यासाठी, कधी कधी घरात काहीही कारण नसताना भांडणे होतात, मन उदास होतं. हे लक्षण आहे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेचं. यासाठी एक तांब्याचा कलश घ्या. त्यात स्वच्छ पाणी भरा आणि चिमूटभर हळद टाका. हे हळदीचे पाणी तुळशीच्या पानाने किंवा आंब्याच्या पानाने संपूर्ण घरात कोपऱ्यात शिंपडा. हळद ही नैसर्गिकरित्या नकारात्मकता शोषून घेते आणि तांब्याचा कलश सौर ऊर्जा खेचून घेतो. हे पाणी शिंपडताना मनात असा विचार करा की माझ्या घरातील सर्व दुःख आणि भांडणे या पाण्यासोबत बाहेर जात आहे. यामुळे घरात सुख शांती नांदते. पण हे तर झाले घराला सावरणारे उपाय. आता आपण त्या विषयाकडे वळूया ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. ती रहस्यमय वस्तू जी घरावरून उतरून टाकली की तुमच्या घरावर जळणाऱ्या शत्रूची नजर कायमची नष्ट होईल. ती वस्तू नकारात्मकता काढत नाही तर ती नशिबाचे टाळे उघडणारी किल्ली आहे. ती वस्तू जवस आहे हे मी तुम्हाला सांगितलंच, पण ती उतरवण्याची पद्धत सामान्य नाही. जर तुम्ही ही चुकवली तर उपायाचा परिणाम मिळणार नाही. त्यामुळे आता पुढची 2 मिनिटे अत्यंत महत्त्वाची आहे. ती वस्तू कशी वापरायची आणि विधी काय आहे हे नीट समजून घ्या. आता मात्र तुमचं पूर्ण लक्ष मला हवं आहे, कारण आता आपण त्या वळणावर आलो आहोत जिथे तुमचं आयुष्य बदलणार आहे. ती वस्तू उतरवण्याची वेळ आणि पद्धत जितकी अचूक असेल तितका त्याचा प्रभाव प्रचंड असेल. पहिली महत्त्वाची गोष्ट ऐका. वेळ. हा उपाय तुम्हाला अपरा एकादशीला 13 मे एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचा आहे, जेव्हा दिवस आणि रात्र एकत्र येतात. ती वेळ संध्याकाळी असते. याच वेळी नकारात्मक शक्ती प्रबळ होतात आणि याच वेळी त्यांना घरातून बाहेर काढणं सोपं असतं. विधी सांगते ऐका. तुम्हाला ती रहस्यमय वस्तू तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायची आहे. आता शांत बसा आणि डोळे मिटून तुमच्या आराध्य देवाचं नाव घ्या.
त्यानंतर तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांवर समोर बसवा. त्यांच्या डोक्यावरून ती वस्तू 7 वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ओवाळून काढा. ओवाळताना मनात असा विचार करा की याचा शरीरातील आजारपण, मनातील भीती आणि प्रगतीतील येणारे अडथळे वस्तूत समावून जात आहे. हे फक्त माणसांसाठी नाही, त्यानंतर तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ती मूठभर वस्तू घेऊन फिरायचं आहे आणि शेवटी मुख्य दरवाजाच्या चौकटीवरून आतून बाहेरच्या बाजूला ती वस्तू 7 वेळा उतरवायची आहे. दरवाजा म्हणजे तुमच्या घराचं प्रवेशद्वार. तिथूनच प्रगती येते आणि तिथूनच बाधा सुद्धा. तुम्हाला आता वाटत असेल की ही वस्तू म्हणजे मीठ असेल, जे आपण रोज नजर काढायला वापरतो, किंवा काळी मोहरी असेल ज्याचा वापर तंत्रमंत्रात होतो. नाही मित्रांनो, मीठ आणि मोहरी प्रभावी आहेच, पण आज मी ज्या वस्तूबद्दल सांगते तिचं महत्त्व ग्रंथ आणि पुराणांमध्ये वेगळं सांगितलं आहे. ही वस्तू जेव्हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेते तेव्हा तिचं वजन जड होतं, असं शास्त्रात मानलं जातं. ही वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण आपण तिचा उपयोग फक्त खाण्यापुरता केला. तिच्या या दैवी शक्तीकडे आपण कधी लक्ष दिलं नाही. ती वस्तू जेव्हा तुमच्या घरावरून उतरवली जाते तेव्हा तुम्हाला स्वतःला घरामध्ये एक प्रकारचं हलकेपण जाणवेल, जसं एखादं खूप दिवसाचं ओझं डोक्यावरून उतरलं आहे. जसं तुम्हाला वाटेल शत्रूने तुमच्या विरुद्ध काहीही कारस्थानं केली असली तरी या वस्तूच्या ऊर्जेसमोर त्याला हार मानावी लागेल. आता ती वस्तू कोणती हे सांगण्यापूर्वी मनापासून एकदा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा, कारण तुमचा विश्वासच या उपायाला शक्ती देणार आहे. चला तर मग जाणून घेऊया ती चमत्कारिक वस्तू कोणती आहे. आता ती वेळ आली आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. ती गुप्त वस्तू जी तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून शत्रूंना लोटांगण घालायला लावेल. ती दुसरी तिसरी काही नसून तुमच्या स्वयंपाकघरात असलेलं जवस आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलाय, जवस. बऱ्याच जणांना वाटेल जवस तर आपण खाण्यासाठी वापरतो, मग याचा उपयोग तंत्रशास्त्रात आणि उपायांमध्ये कसा? तर मित्रांनो, प्राचीन ग्रंथामध्ये जवसाला अलसी म्हटले जाते आणि ज्याचा संबंध थेट भगवान विष्णूंच्या प्रिय धान्य प्रकारांशी जोडला जातो. जवस हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यास स्पंजसारखं काम करतं. हा उपाय इतका प्रभावी का हे नीट समजून घ्या. शत्रूंचा पराभव. ज्याप्रमाणे जवस प्रकृतीने उष्ण असतात, त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही हे घरावरून उतरून विसर्जित करता तेव्हा तुमच्या शत्रूने केलेली करणी बाधा किंवा वाईट नजर या जवसामध्ये समावली जाते. शत्रूचे तुमच्यासमोर होणारे सर्व वार रिकामे ठरतात आणि त्याला तुमच्या प्रगतीसमोर नतमस्तक व्हावं लागतं. उपाय करण्याची अचूक पद्धत सांगते, ऐका. हाताच्या मुठीत जवस घेतल्यावर ती फक्त ओवाळायची नाही, तर ते तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यापासून सुरू करून संपूर्ण घरात फिरवायचे आहेत. घरातील मुलांच्या आणि पतीच्या कपाळाला स्पर्श करून मग ते 7 वेळा उतरवायचे आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, विसर्जन. हे उतरवलेले जवस आता साधे राहिलेले नाही, यात तुमच्या घरातील इडापिडा आहे. जर तुमच्या घराजवळ वाहती नदी किंवा पाणी असेल तर तिथे नेऊन हे जवस अर्पण करा. जसे ते जवस वाहत्या प्रवाहाच्या दिशेने वाहून जातील तसं तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य वाहून जाईल. पर्याय दुसरा सांगते, शत्रुनाशासाठी. जर तुम्हाला शत्रूंचा खूप त्रास असेल तर घराबाहेर एका सुरक्षित कोपऱ्यात किंवा मातीच्या पात्रात हे जवस घेऊन त्यावर थोडे कापूर टाका आणि ते जाळून टाका. जसा जसा जवसाचा चटचट असा आवाज येईल आणि ते जळतील तसे तुमच्या शत्रूचे कुटील डाव जळून खाक होतील. त्यातून निघणारा धूर तुमच्या घरातील उरली सुरली नकारात्मकता सुद्धा बाहेर काढून टाकेल.
अफाट प्रगतीसाठी पण सांगते उपाय, ऐका. एकादशीच्या दिवशी जवसाचा हा प्रयोग केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. ज्या घरातून नकारात्मकता जाते तिथेच लक्ष्मी स्थिर राहते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतात आणि पतीला कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळू लागते. लक्षात ठेवा, हे करत असताना कोणाशीही बोलू नका. पूर्ण शांततेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राच्या मनातल्या मनात जप करत हा विधी पूर्ण करा. हा छोटासा दिसणारा जवस तुमच्या आयुष्यातील किती मोठा बदल घडवून आणतो हे तुम्ही स्वतः अनुभवाल. चला तर मग या अपरा एकादशीला आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी हा जवसाचा चमत्कारिक उपाय नक्की करा. तर भगिनींनो आणि बांधवांनो, 13 मेची ही अपरा एकादशी चुकू नका. हा जवसाचा उपाय श्रद्धेने करा. श्रद्धेविना कोणतेही फळ मिळत नाही, हे लक्षात ठेवा. हा उपाय केल्यावर तुम्हाला काय अनुभव येतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी भलं होऊ शकतं, म्हणून हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करा. आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. भगवान विष्णू तुमची सर्व संकटे दूर करोत हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.